राज्याच्या राजकारणातील अनेक घडामोडींचा केंद्रबिंदू जयंत पाटील झाले। जयंत पाटलांनी 2च दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र भेट घेतली। यामुळे पाटलांचं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय। तसंच शरद पवारांच्या पक्षाची पुढील वाटचाल कशी असणार या अनुषंगाने देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। पाहुयात त्याबाबतचा हा खास रिपोर्ट। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणावरून जयंत पाटील सत्ताधाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। आता त्यातील खरं खोटं हे देवालाच माहीत, कारण राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमुळे सर्वच नेत्यांच्या भेटी या दोन्ही एनसीपीचं विलीनीकरण किंवा पुढच्या राजकारणाचं नियोजन तर नाही ना अशा नजरेनं पाहिलं जाते। त्यातच जयंत पाटील यांनी आधी मंगळवारी वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि नंतर गुरुवारी नंदनवनवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तासभर भेट घेतली। या भेटींमुळे जयंत पाटलांचं चाललंय तरी काय असा प्रश्न आता विचारला जातोय। असं आहे की माझ्या मतदारसंघातील उरण ईश्वरपूर चे नगराध्यक्ष 7,000 मतांनी निवडून आले। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवलं। आता ही माझ्या भागातली मोठी घटना आहे आणि विधानसभेचं अधिवेशन चालू असताना झालं असतं तर तिथंच त्यांना भेटलो असतो। त्यांची वेळ मागितलेली होती, परवा त्यांना वेळ मिळाली नाही, काल त्यांनी वेळ दिली। त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात। नगरविकास विभागाशी संबंधित प्रकरण आणि ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रता प्रकरण हेच भेटीचं कारण असल्याचं जयंत पाटील यांनी आधी स्पष्ट केलंय। मात्र प्रश्नांची मालिका थांबताना दिसत नाहीये, कारण जयंत पाटील हे शरद पवारांचे निकटवर्ती आहेत। या भेटीगाठी आणि शरद पवारांचा पक्ष एनडीए मध्ये जाण्याचा काही संबंध आहे का अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे। खासदार फुटू नयेत यासाठी शरद पवारांचा पक्ष सुनेत्रा पवारांच्या पक्षाच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याची ही शक्यता आता वर्तवली जाते। तसंच हे सर्व घडून येण्यासाठी त्यामागे डिलिमिटेशनचं बिल असण्याचा तर्कही लावला जातोय। राजकारणातल्या सर्व गाठीभेटी ह्या इतक्या सहज, साध्या, सोप्या, सरळ नसतात, हे याचंच निदर्शक आहे। स्वतः सुप्रिया सुळे यांनी सुद्धा जरी काही अनुकूल संकेत दिले असले सहयोगाचे, तरी किंतु परंतु आहे त्याच्यामध्ये। आम्ही मूळ मसुदा पाहू विधेयकाचा, मग ठरवू, 50% जागा प्रत्येक राज्यात वाढवून देत असतील तर विचार करू, वगैरे वगैरे असं म्हटलेलं आहे। म्हणजे राजकीय वाटाघाटी अजूनही सुरू आहेत असा त्याचा अर्थ आहे। जयंत पाटील यांच्या भेटीगाठींचा राजकीय अन्वयार्थ लावला जात असतानाच सत्ताधारी नेत्यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। एकनाथ शिंदेंच्या भेटीत राजकीय समीकरण वाटत नाही असं मत सुनील तटकरेंनी व्यक्त केलं, तर संजय शिरसाटांनी या प्रकरणी थेट भाकीतच केलं आणि आमदार रवी राणांनी तर पुढील 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा मोठा दावाच केलाय। येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील। दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील। एक 8 दिवस थांबा, या बाकीचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल। अनेक लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनेचा शेवट या 8 दिवसामध्ये होईल असं मला वाटतं। देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत। शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आल्या तर राज्यातील महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र मवियाच्या नेत्यांनी जयंत पाटील यांच्या भेटीगाठी आणि राष्ट्रवादीचं विलीनीकरण या विषयांवर संयमित प्रतिक्रिया दिल्या। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में।
मवियाच्या नेत्यांनी व्यक्त केलेली मतं आणि जयंत पाटील यांच्या भेटीगाठी सुरू असतानाच बुधवारी रात्री पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। एकंदरीतच नेत्यांच्या सुरू असलेल्या या भेटीगाठीतून आगामी राजकीय समीकरणं पक्की होत असल्याचं स्पष्ट होतंय। परिणामी राज्याच्या राजकारणात लवकरच मोठी घडामोड घडण्याची चिन्हही निर्माण झाली आहेत। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।